सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 98% ग्रामपंचायतीमध्ये हा असा सावळा गोंधळ असतोच की ग्रामपंचायतला किती फंड आला आणि तो कुठून कुठून आला आणि तो कसा कसा पैसा खर्च झाला हे गावातल्या लोकांना माहितीच नसतं. आणि गावातले लोक याच्यावर बोलत नाहीत. सरपंचाला प्रश्न विचारत नाहीत, ग्रामसेवकाला प्रश्न विचारत नाहीत, निवडून दिले जे बी माणसं असतील त्यांना बोलत नाहीत. तर का बोलत नाहीत याच्या पाठीमागं मित्रांनो काही कारण आहेत. तर पहिलं कारण असं आहे की गावातले लोक सरपंचाला घाबरतात की बा सरपंच आम्हाला असं म्हणेल, चार माणसात आमची इज्जत काढेल, वाळीत टाकेल, केस करेल, मारेल. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की गावातल्या लोकांना गावात किती पैसा येतोय हे 90% गावातल्या लोकांना माहीत नसतं. की तिसरं कारण असं आहे की गावातले लोक सरपंचासोबत हितसंबंध असतात. एखादं काम केलं असतंय, ओळखीचा असतो, मित्र असतो, भावकीमधला असतो, जातीतला असतो, गल्लीमधला असतो, म्हणून लोक बोलत नाहीत. सर्वात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो की गावात येणारा पैसा हा गावातल्या माणसांना हा पैसा आपला आहे असं कधी वाटतच नाही, अशी त्यांची भावनाच नाही. लक्षात घ्या, तो पैसा आपला आहे. आपण टॅक्स भरतो तेव्हा हा गावात पैसा येतो. हे आपण कामाला ठेवले माणसं आहेत, आपले सेवक आहेत. तुम्ही बोलायला शिका, असं गुन्ह्यानं बसू नका. गावाचं नुकसान याच्यामध्ये. धन्यवाद.